प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। प्रदीप, काय अधिक माहिती आहे? निकिता, आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आहे। महाविकास आघाडी त्याचबरोबर महायुतीचे नेते जे आहेत ते आपापल्या मतदारसंघामध्ये शक्ती प्रदर्शन करत प्रचार जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत। विशेषतः संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी थेट लढत जी आहे त्या मतदारसंघामध्ये होईल असं सांगितलं जाते। आज अजित पवारांच्या दिवसभरामध्ये बारामती त्याचबरोबर बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये जाहीर सभा ज्या आहेत त्या पार पडणार आहेत आणि या सभेच्या माध्यमातूनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे त्या मतदारसंघामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे। सकाळपासूनच अजित पवारांच्या दौऱ्याला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की सध्या अजित पवारांच्या हस्ते इलेक्ट्रिक सायकल वाटप जे आहे ती करण्यात येत आहे। मात्र आज अल्पसंख्याक मेळावा असेल त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी विभक्त मेळावा असेल, या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार जे आहेत ते कार्यकर्त्यांना संबोधित करतायत। आज खरं तर सुनेत्रा पवार यांची अधिकृतरित्या उमेदवारी जी आहे ते अजित पवारांकडून जाहीर केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की भाजपची जवळपास 20 जणांची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। मात्र आज अजित पवार जाहीर सभांच्या माध्यमातून खरं तर सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे संकेत देतात का किंवा ते स्पष्ट करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून सुद्धा प्रचाराला सुरुवात झालेली आहे। शरद पवार असतील त्याचबरोबर इतर महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते मतदारसंघामध्ये सभा घेताना पाहायला मिळत आहेत। सुद्धा अजित पवार सुद्धा मैदानामध्ये उतरलेले आहेत। सुनेत्रा पवार संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतायत। खरं तर आज अजित पवार यांच्याकडून अधिकृतरित्या उमेदवारी जी आहे ते जाहीर केली जाते हे पाहणं महत्त्वाचं अजित पवारांच्या या दौऱ्यासंदर्भातले सगळे अपडेट्स घेत राहणार आहोत प्रदीप आपल्याकडून। धन्यवाद।